नंदुरबार में समाज की सुरक्षा के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले वीर जवानों की स्मृति में बनाए गए पुलिस शहीद स्मारक का अनावरण किया गया। यह अनावरण महाराष्ट्र सरकार के मंत्री एडवोकेट माणिकराव कोकाटे के हाथों संपन्न हुआ। निस्वार्थ भाव से समाज की रक्षा करने वाले पुलिसकर्मियों की वीरता और त्याग को अमर रखने के लिए स्मारक बनाया गया। मंत्री कोकाटे ने इस अवसर पर कहा कि शहीदों का बलिदान ही उनकी सच्ची पहचान है और यह स्मारक आने वाली पीढ़ियों को प्रेरणा देता रहेगा। इस मौके पर विधायक चंद्रकांत रघुवंशी, राजेश पाडवी, जिला पुलिस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर जिलाधिकारी धनंजय गोगाटे, राष्ट्र और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। निस्वार्थ आणि त्यागाने ड्यूटी निभावत असताना अनेकांना या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं। समाजाचं संरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आपल्यातले काही पोलीस अधिकारी, काही पोलीस कॉन्स्टेबल्स किंवा या खात्यामध्ये काम करत असणारे वेगवेगळ्या पदावर असलेले सर्व अधिकारी यांचं दुःखद निधन या ठिकाणी आपल्या कायम लक्षात राहावं, त्यांचा त्याग आपल्या समोर कायम असावा, या दृष्टिकोनातून मुद्दाम हे स्मारक या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे। आणि या स्मारकाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना सातत्याने जाणीव राहील की आपलं कर्तव्य बजावत असताना अनेकांनी आपले या ठिकाणी प्राण दिले आहे। खरं म्हणजे संरक्षण ही गोष्ट अशी आहे की ती प्रत्येकाला हवी असते। देशाच्या बाहेरचं संरक्षण आणि देशाच्या अंतर्गत संरक्षण। बाहेरच्या संरक्षणासाठी आपण मिलिटरी तयार ठेवतो, डिफेन्स तयार ठेवतो आणि अंतर्गत संरक्षणासाठी पोलीस असतात। पण तरीसुद्धा गैरसमजामुळे किंवा एखाद्या अफवेमुळे समाजामध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो त्यावेळी त्यांना सामोरं जाण्याची हिंमत, त्यांना आवरण्याची हिंमत या ठिकाणी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींमध्ये पण बऱ्याच वेळा दिसत नाही किंवा तेवढे समाजही या ठिकाणी ॲक्सेप्ट करत नाही। पण पोलिसांचा ड्रेस पाहिला, पोलीस अधिकारी पाहिला की लोकांना थोडीशी जाणीव होते आणि त्यातून हा काय अफवाचं पीक उभरलेलं आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतं, पोलिसांना काम करावं लागतं आणि शेवटी अनसरेबल पोलीसच असतात। आम्हाला एसपीनाच विचारावं लागतं, आम्हाला तिथल्या पीआयलाच विचारावं लागतं की काय झालंय, कशामुळे झालंय वादंग। पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ड्युटी निभावणं ही किती कठीण गोष्ट आहे ही सांगण्याची आवश्यकता नाही, ही मी जाणू शकतो। परंतु कर्तव्य हे कर्तव्य आहे, मृत्यू हा प्रत्येकाला येणारच असतो। पण प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आपली सेवा निभावणं, सेवा देणं, समाजाप्रती प्रेम आणि आदर निर्माण करणं ही पोलीस अधिकाऱ्याची एक नैतिक जबाबदारी आहे। आणि ती जबाबदारी पार पडत असताना कळत नकळत कुठल्या तरी अकाली गोष्टीमुळे या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि तो एक अत्यंत दुर्दैवी क्षण त्या पालकांच्या मनामध्ये या ठिकाणी आयुष्यभर घर करून राहतो। आणि म्हणून ते स्मारक आपलं व्हावं यासाठी जाणीवपूर्वक जिल्हा नियोजन मंडळामध्ये श्रवण दत्त साहेबांनी आग्रह केला की पोलीस विभागासाठी आम्हाला या ठिकाणी काही निधीची आवश्यकता आहे। मी माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस सुप्रिंटेंडंट या दोघांनाही सांगितले की ज्या ज्या शासकीय सुविधा तुम्हाला आवश्यक आहेत त्या सर्व शासकीय सुविधांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून आम्ही निधीची तरतूद करू, त्या बाबतीमध्ये आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही। आणि म्हणून नुसते स्मारक उभी करून चालणार नाही, तर सोयी सुविधा सुद्धा जे गेले ते त्यांची स्मारक उभी होतील, पण जे हयात आहेत त्यांच्या सोयी सुविधा जर या ठिकाणी निर्माण केल्या नाही तर या ठिकाणी शासन म्हणून आमची जबाबदारी या ठिकाणी महत्त्वाची आहे की त्यांच्याही सोयी सुविधा निर्माण केल्या गेल्या पाहिजे। त्यांचं पाणी पाहिजे, त्यांना कॅन्टीन पाहिजे, त्यांना बसायला उठायला वेळ पाहिजे, 4-4, 8-8 तास ड्युटी झाल्यानंतरही त्यांना एक रेस्ट करण्याची आवश्यकता असते। काही ठिकाणी स्पोर्ट्स सुविधा या ठिकाणी द्याव्या लागतात। अशा वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कशा सुविधा देता येतील तोही विचार निश्चितपणे या प्रशासनाच्या विचाराधीन आहे।